धामणगाव तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटी व विद्यार्थी व पालक यांच्या वतीने नगर परिषदच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलनाला यश. काँग्रेस कमिटीच्या वतीने व विद्यार्थी व पालकांच्या वतीने धामणगाव शहरामध्ये येणाऱ्या बसेस मंगरुळ फाट्यावरून नगर परिषदच्या पत्रावरून रस्त्याच्या कामामुळे बसेस वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मंगरुळ फाट्यावरून शास्त्री चौकापर्यंत पायी 3 किलोमीटर जाणे येणे करावे लागत होते. त्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होत होता. नगर परिषदच्या अनाठायी कारभारामुळे व कमिशनखोरीमुळे 2024 पासून ते आज 2026 पर्यंत काम पूर्ण न झाल्यामुळे धामणगाव शहरातील लोकांना वेठीस धरण्याचे काम नगर परिषद केले. तसेच ग्रामीण भागातील येणाऱ्या विद्यार्थ्यांना व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता. त्या विरोधामध्ये काँग्रेस व विद्यार्थी पालक यांच्या वतीने नगर परिषदला निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत बसेस सुरू होणार नाही व त्याचे आगार व्यवस्थापकाला पत्र देण्यात येणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन चालू राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. 2 ते 2.5 तास हे ठिय्या आंदोलन चालवण्यात आले. निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही. नंतर पत्रकार बंधू व शहरातील नागरिक तसेच दबावामुळे नगर परिषदला पत्र देण्यास भाग पाडले व बसेस सुरू करण्यासाठी त्यांनी आगार व्यवस्थापकाला पत्र दिले. या ठिय्या आंदोलनाच्या वेळेस ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थिनी तसेच तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज वानखडे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंदू डहाणे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शिंदे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर डुबे, असंख्य शहरातील नागरिक तसेच ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित होते. त्यावेळी पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना केळी, चॉकलेट, बिस्किट, पाण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे सर्व आंदोलनकर्त्यांनी आभार मानले.